धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काय फक्त कॉक्रोच जनता पार्टीचीच मागणी नाही. धर्मेंद्र प्रधान हे पेपर फुटी प्रकरणातले मुख्य संशयित आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत. काल देशाचे प्रधानमंत्री मोदी असं म्हणत होते की आम्ही कठोर कायदा नव्यानं करतो. जो कायदा आधी अस्तित्वात आहे, जो कायदा पेपर फुटी विरुद्ध आधी अस्तित्वात आहे ना आपल्याकडे. प्रधानमंत्र्यांची सभागृहाचे भाषणं पहा, त्या कायद्याचं त्यांनी कसं समर्थन केलेलं आहे. आता नवीन कायदा तुम्ही जे आणून जे काही लोकांना मूर्ख बनवताय, ते आधी मूर्ख बनवण्याचं दुकान बंद करा, जे जंतर मंतरच्या लोकांनी बंद केलेलं आहे. प्रमुख आरोपी याच्यामध्ये जबाबदार असलेली व्यक्ती या सगळ्या पेपर फुटीला ते धर्मेंद्र प्रधान आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे मोर्चे निघतायत, ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष सुद्धा मागतो. त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडतायत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलंय, त्याच्यावरती आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ते आंदोलन करतायत. त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टी पुरता मर्यादित नाही. हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो, त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना अशी अचानक सुरक्षा वाढवावी लागली? सर्वच मंत्र्यांना Y+Z अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत. जर तुम्ही डेप्युटी CMचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहाचा नाही आहे. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंतचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे, विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे, देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे, सरकार विरोधी आहे, पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे, लाल बावटा दाखवलेला आहे तिथे. ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजीने जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी, तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे, नजरेच कोणाच्या पडू नका. या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून, पहिला विजनरी निर्णय, ती सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का, असं आणावं इथे.
आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावा. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवतांनी थेट प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा, जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे, सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे.